एका छोट्याशा गावात 3 बहिणी राहत होत्या. त्यापैकी सर्वात लहान बहीण गौरीचे लग्न एका गरीब शेतकऱ्याशी झाले होते. तिचा पती नेहमी आजारी असायचा. त्यामुळे घरातील सर्व कामांची जबाबदारी गौरीवरच होती आणि तिला सतत संघर्ष करावा लागत होता. त्या उलट तिच्या मोठ्या आणि मधल्या बहिणींची लग्ने एकाच श्रीमंत कुटुंबात झाली होती आणि त्यांचे आयुष्य आराम व ऐश्वर्याने भरलेले होते. सकाळची वेळ होती. गावाच्या गल्लीमध्ये शांतता पसरलेली होती, पण गौरी मात्र घरकामात गुंतलेली होती. अहो, आजही तुम्हाला खूप ताप आहे. हा ताप काही उतरायचं नावच घेत नाही. मला तुमची आणखीन काळजी घ्यायला हवी, असे ती आपल्या पतीशी बोलत होती. गौरीचा पती कायम आजारी असायचा, पण त्याने कधीही तक्रार केली नाही. गौरीची मेहनत आणि प्रामाणिकपणा तिला दिवसेंदिवस अधिक मजबूत बनवत होता. दररोज गौरी आपल्या मोठ्या बहिणीच्या घरी कामासाठी जात असे. तिथे ती स्वयंपाक करायची, साफसफाई करायची आणि भांडी घासायची. सगळी कामे तिच्याच वाट्याला असायची. अरे बघा बघा, गौरी किती मेहनत करते, कधी आरामाचं नावही घेत नाही. हो दीदी, मी सगळी कामं करून देईन, तुम्ही काळजी करू नका, गौरी नम्रपणे म्हणायची. गौरी दिवसभर घरातली सगळी कामं करायची. साफसफाई, स्वयंपाक, भांडी घासणं सगळं तिच्याच जबाबदारीवर होतं. मोठ्या आणि मधल्या बहिणी मात्र आरामात बसून तिच्या गरिबीवरून तिला टोमणा मारायच्या. अगं ये गौरी, ही भांडी नीट का धुतलेली नाहीत? आळस करू नकोस, लवकर कर, नाही तर सगळं बिघडेल, समजलं का? आणि हो, आज तुला लवकर घरी जायलाही मिळणार नाही. माफ करा दीदी, मी आताच नीट करून देते, असे म्हणून गौरी पुन्हा कामाला लागायची. दिवसभर बहिणींच्या घरी काम करून थकलेली गौरी संध्याकाळी आपल्या गावातील छोट्याशा घराकडे परतायची. घर साधं होतं, शांत आणि सोज्वळ होतं, पण तिचं मन मात्र कायम जड असायचं. मी आजही एवढं काम केलं, पण तरी कुणाकडून माझं कौतुक नाही. मोठ्या बहिणी फक्त टोमणेच मारतात. देवा, मला समज आणि थोडी अधिक ताकद दे. मी हार मानणार नाही, कितीही अडचण आल्या तरी. मग दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य थोडासा वर आला होता. डोक्यावर पदर घेऊन थकलेल्या पावलांनी गौरी पुन्हा आपल्या मोठ्या बहिणीच्या भव्य हवेलीसारख्या घराकडे निघाली. रोजप्रमाणे आजही ती कामासाठी तिथे पोहोचली. चेहरा थकलेला होता, पण मनात मात्र नेहमी सारखीच आशा होती की कदाचित आजचा दिवस काहीतरी चांगलं घेऊन येईल. अगं गौरी, तू आलीस? बघ, बाहेर फळवाला गेला आहे. त्याने मोठमोठ्या टोपल्या बाहेर ठेवल्या आहेत आणि हो, त्या सगळ्या फळांनी भरलेल्या आहेत. तू सगळी फळं आत घेऊन जा आणि नीट जपून ने, एकही फळ पडता कामा नये. हो दीदी, मी करून देते. गौरी शांतपणे बाहेर गेली. तिने फळांची टोपली डोक्यावर उचलली. टोपली खूप जड होती, पण तरीही तिने ती काळजीपूर्वक घरात नेली. अगं गौरी, थांब, ही पिशवी घे. यात थोडी फळं आहेत, थोडीशी सडलेली आहेत. ही सडलेली फळं आमच्या घरात कोणीही खात नाही. ही तुझ्या घरी घेऊन जा. मला माहीत आहे तू गरीब आहेस, तुला कुठून फळ विकत घेता येणार. ही घे, थोडे कापून वाईट भाग काढून टाक आणि उरलेला भाग खा. गौरी काहीच बोलली नाही. ती फक्त हसली, असं हसू जी तिचं दुःख लपून ठेवत होती. पिशवी उचलून ती निघाली.
मन फारच जड झालं होतं तिचं. दिवसभर काम करूनही कुणाचाही आधार नव्हता. बहिणींच्या टोमण्यांनी तिचं मन आणखीन दुखावलं होतं. आज तिने आपली व्यथा मंदिरात जाऊन मांडायचं ठरवलं. गावात एक शांत मंदिर होतं. तिथे एक गाय नेहमी राहत असे. गौरी रोज तिला थोडंसं खायला द्यायची आणि तिची काळजी घ्यायची. आजही ती त्या गायीजवळ गेली. नमस्कार गैया, आजही मी माझं दुःख सांगायला तुझ्याजवळ आले आहे. मी दिवसभर मेहनत करते, सगळ्यांसाठी काम करते, तरीही माझ्या बहिणी मला टोमणा मारतात. माझा पती आजारी आहे, मी रोज त्यांची सेवा करते. गैया, मला ताकद दे. कधी माझा पती बरा होईल, कधी आमचं आयुष्य पूर्वीसारखं सुखी होईल. हे ऐकताच गायीच्या शरीरातून हलकी प्रकाश किरण बाहेर पडू लागली. वातावरणात उजेड आणि ऊब पसरली. तेवढ्यात गायीमधून एक मधुर आवाज ऐकू आला. मुली, तुझं मन पवित्र आहे. मेहनत आणि प्रामाणिकपणाची नेहमीच विजय होते. तुझं आयुष्य आता बदलेल हा माझा आशीर्वाद आहे. खरंच गाई माता, तुम्ही माझी मदत करत आहात? खरंच हे खरं आहे का? गौरीच्या डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर आशेचं हसू उमटलं होतं. तिला विश्वास वाटत होता की सत्य आणि मेहनत. ती हळूहळू घरी परतू लागली. वाटेत तिला जाणवत होतं की काहीतरी बदल होत आहे. वातावरणात चमक होती, हवेत ताजेपणा होता आणि मनात एक नवं आत्मविश्वासाचं बळ निर्माण झालं होतं. कदाचित आता माझ्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. देवाच्या कृपेने सगळं ठीक होईल. गौरी जशी घरात पोचली तशी ती थक्क होऊन उभी राहिली. तिचा पती जो अनेक महिन्यांपासून आजारी होता, चालू शकत नव्हता, बसू शकत नव्हता, तो आता पूर्णपणे निरोगी दिसत होता आणि स्वतः चालत होता. इतकंच नाही तर घरात खूप मोठं धनही आलं होतं. 2-3 संदूक होत्या ज्यामध्ये हिरे, मोती आणि सोन्याची नाणी भरलेली होती. हे सगळं पाहून गौरी अवाक झाली. हे देवा, हे सगळं कसं काय घडलं? अहो, तुम्ही बरे झाला आहात आणि एवढं सगळं धन? अगं भाग्यवान, मला हे काहीच कळत नाही. मी अचानक असा कसा बरा झालो. आता सगळं ठीक वाटतंय. तुझी मेहनत आणि देवाचीच कृपा बघ. कदाचित त्याचाच हा परिणाम असावा. खरंच सत्य आणि मेहनतीचं हे फळ आहे. धन्यवाद देवा, आणि या सगळ्यांसाठी त्या प्रिय गाईलाही धन्यवाद. अहो, तुम्हाला माहीत आहे का, घरी येण्याआधी मी त्या गाईजवळ गेले होते. मी तिला माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि माझ्यासोबत एक मोठा चमत्कार घडला. ती गाय खरंच अद्भुत आहे. मी इतकी मेहनत केली होती, मला आता तिचं फळ मिळालं आहे का? आणि हो, काय हेच ते फळ आहे जे त्या गाई मातेने आपल्याला दिलं? हो, मग आपण त्या गाई मातेचा आभार मानायला जाऊया ना. मीही तिचे आभार मानेन. मग दुसऱ्या दिवशी सकाळी गौरी आणि तिचा पती गायीजवळ गेले. त्यांनी हात जोडून गाई मातेला मनापासून धन्यवाद दिले. ही प्रिय गाई माते, तुम्ही आमची मदत केलीत. आमचं आयुष्य बदलून टाकलं तुम्ही. तुमच्यामुळेच माझा पती आता स्वतःच्या पायावर चालू शकतो. आता आम्ही सुखी आयुष्य जगू शकतो. देवाची आणि तुमची कृपा यासाठी माझ्या आणि माझ्या पतीकडून तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही आम्हाला शिकवलत की मेहनत आणि सत्याची नेहमीच विजय होते. धन्यवाद गाई माते. गाई मातेने फक्त त्यांच्याकडे शांतपणे पाहिलं आणि हळूच मान हलवली.
गौरी आणि तिचा पती मग आपल्या घरी परत गेले. दुसरीकडे गौरी आता श्रीमंत झाली आहे ही बातमी तिच्या मोठ्या बहिणींपर्यंत पोहोचली. त्यांना यावर विश्वासच बसत नव्हता. अगं, ही छोटी बहीण इतक्या लवकर श्रीमंत कशी काय झाली? मला तर अजिबात विश्वास बसत नाही. हो दीदी, आपल्याला सगळं शोधून काढावंच लागेल. काहीतरी मार्ग नक्की काढावा लागेल. आणि हो, आपल्यालाही श्रीमंत व्हायचं आहे. ती आपल्यापेक्षा जास्त श्रीमंत होऊ शकत नाही. दोन्ही बहिणींनी आपल्या घरातील एक विश्वासू नोकराला गौरीच्या घरी पाठवलं, जेणेकरून तो जाऊन सगळं सत्य जाणून घेईल. अरे, सगळे नीट पहा, गौरीच्या घरी नेमकं काय झालं आणि ती कशी श्रीमंत झाली ते शोधून काढा. काहीही चूक करू नका आणि आम्हाला सगळं सांगा. नोकर गौरीच्या घरी पोहोचला. त्याने पाहिलं की जो घर आधी खूप छोटं होतं तिथे आता राजवाड्यासारखं भव्य घर उभं होतं. त्याने पाहिलं की गौरी आणि तिचा पती दोघे मिळून घरची कामं करत होते आणि खूप आनंदी दिसत होते. विशेष म्हणजे गौरीचा पती सगळी कामं स्वतः करत होता. अरे वा, हे तर खरंच अद्भुत आहे. आता मला जाऊन मोठ्या बहिणींना सगळं सांगावं लागेल. नोकर जेव्हा परत येऊन सगळी हकीकत सांगतो तेव्हा दोन्ही बहिणी प्रचंड चिडलेल्या दिसतात. त्यांचा अहंकार आणि मत्सर त्यांना आतून जाळू लागतो. अगं, आपण तिला असं श्रीमंत राहू देणार नाही. आपल्यालाही श्रीमंत व्हायलाच हवं. ती आपल्यापेक्षा जास्त श्रीमंत होऊ शकत नाही. हो दीदी, आपल्याला काहीतरी मार्ग काढावा लागेल. आता तर आपल्याला श्रीमंत व्हायलाच लागेल, नाहीतर आपण तिच्या पुढं हरलो असं होईल. अशा प्रकारे मोठ्या आणि मधल्या बहिणींचा मत्सर आणि लालसा अधिकच वाढू लागते. मग त्यांना लवकरच कळतं की गौरी शेवटी श्रीमंत कशी झाली. त्यांना त्या चमत्कारी गायीबद्दल माहिती मिळते. दोन्ही बहिणींनी ठरवलं की आता त्या स्वतःही त्या गायीजवळ जाणार आणि श्रीमंत होण्यासाठी वरदान मागणार. जर ही गाय इतकी शक्तिशाली असेल तर आपणही जाऊन श्रीमंत होऊ शकतो. आपल्याला फक्त थोडं खोटं बोलायचं आहे. हो दीदी, आपण खूप गरीब आहोत असं सांगायचं. आपल्याकडे खायला काहीच नाही. आपली छोटी बहीण आपली मदत करत नाही. जरी ती खूप श्रीमंत असली तरी हे सगळं आपण त्या गाई मातेसमोर सांगू. मग दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही बहिणी गायीजवळ गेल्या आणि हात जोडून त्यांनी खोटेपणा आणि स्वार्थाचं प्रदर्शन केलं. हे प्रिय गाई माते, आम्ही फार गरीब आहोत. आमच्याकडे खायला काहीच नाही. आमची छोटी बहीण फार निर्दयी आहे. तिच्याकडे खूप धन आहे, पण ती कधीच आमची मदत करत नाही. उलट ती आमच्याकडून घरची सगळी कामं करून घेते आणि आम्हाला टोमणेही मारते. हे गाई माते, आमच्या आयुष्यात काहीही सुख नाही. आमच्या मेहनतीचं आम्हाला कधीच फळ मिळत नाही. कृपा करून आमची मदत करा. काही क्षणातच गायीच्या आतून प्रचंड तेज पसरलं. हवेत एक वेगळीच शक्ती जाणवू लागली. तेवढ्यात गायीमधून एक प्रकाश किरण बाहेर आला आणि गंभीर आवाजात बोलू लागला. मला माहिती आहे की तुम्ही दोघी खोटं बोलत आहात. तुमच्याकडे धनाची अजिबात कमतरता नाही. तुम्ही फक्त मला आणि माझ्या चमत्काराला फसवण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही कधीही तुमच्या छोट्या बहिणीची मदत केली नाही. उलट तिला नेहमी टोमणेच मारले. तिच्या मेहनतीची कधीही कदर केली नाही. तुम्ही दोघी केवळ तुमच्या लालसेपोटी आणि खोटेपणामुळे माझ्यापाशी आलात. तुम्हाला काय वाटतं, मला तुमच्याबद्दल काहीच माहिती नाही?
तुमचा लालच इतका वाढला आहे की आता तुम्ही माझ्या समोर सुद्धा खोटं बोलत आहात. आणि हो, लक्षात ठेवा, हा लालचच तुम्हाला एक दिवस बुडवेल. मी तुम्हाला वरदान देणार नाही, पण असा धडा शिकवेन की पुन्हा कधीही वरदान मागण्याच्या लायकीच्या राहणार नाहीत. जा, तुमच्याकडे जे काही आहे ते सगळं नष्ट होईल. हा माझ्याकडून दिलेला धडा समजा. दोन्ही बहिणी सुनैना आणि राधा धावत धावत आपल्या मोठ्या घराकडे पोहोचल्या. पण जसं त्यांनी घराकडे पाहिलं तसा त्यांचा श्वासच अडखळला. जे घर कधी काळी राजवाड्यासारखं भव्य होतं ते आता फारच लहान झालं होतं. समोर त्यांना एक मोडकळीस आलेली तुटकी फुटकी झोपडी दिसत होती. ज्या घरात जे सोनं साठवलेलं होतं ते सोनं राहिलेलं नव्हतं, ते सगळं दगडात रूपांतरित झालं होतं. हे हे काय झालं? आमचं घर, आमचं सगळं कुठे गेलं? आमचं धन, आमची दौलत सगळं कुठे नाहीशी झाली? दीदी बघ ना, आपले सोने चांदीचे डब्बे सगळे दगडात बदलले आहेत. हे आपण कसं सहन करणार दीदी? गौरी खरंच बरोबर बोलत होती का? ती गाय खरंच काहीतरी करून गेली का? आता आपण पूर्णपणे गरीब झालो आहोत. आता आपण काय करणार? घराच्या आत त्यांचे पती श्याम आणि मोहन बसले होते. घराची अवस्था पाहून ते दोघेही स्तब्ध झाले. हे सगळं कसं घडलं यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. त्यांच्या डोळ्यात आता पश्चाताप आणि भीती दोन्ही स्पष्ट दिसत होते. ते एकमेकांकडे पाहू लागले. आता काय करायचं? कोणाला सांगायचं? काहीच मार्ग सुचत नाही. मला काहीच कळत नाही. आपण हे काय करून बसलो? आता आपण कुठे जाऊ शकतो? फक्त एक छोटीशी चाल, एक छोटीशी खोटी गोष्ट बोलून आपण आणखी श्रीमंत होऊ असं वाटलं होतं. पण आपण आता कुठे जाणार? त्याच वेळी घरात बसलेले त्यांचे पती श्याम आणि मोहन त्यांच्याकडे पाहू लागले. अगं, तुमच्याकडे आधी सगळं होतं तरी सुद्धा तुम्ही लालसे पुढे का झुकलात? अहो, आम्हालाही कळत नाही हे असं कसं घडलं. आम्हाला फक्त एवढंच वाटत होतं की आम्हीही सुखी राहावं. आम्हालाही आशा होती, पण आता सगळंच हरवलं आहे. आम्हाला खूप भीती वाटते आहे. तुमच्याकडे कसलीही कमतरता नव्हती हे खरं आहे, तरी सुद्धा तुम्ही तुमच्या लालसेवर नियंत्रण ठेवलं नाही. तुमच्या खोटेपणामुळे केवळ तुम्हालाच नाही तर संपूर्ण कुटुंबालाही मोठी हानी झाली आहे. आम्ही नेहमी तुमच्यावर प्रेम केलं, पण तुमच्या चांगुलपणावर तुमच्या लालसेने मात केली. आज या घराची जी अवस्था आहे त्याला फक्त आणि फक्त तुम्ही दोघीच जबाबदार आहात. अहो, आम्हाला वाटत होते की एकदाच प्रयत्न करू, पण आता हे सगळं आम्हाला आतून जाळून टाकत आहे. आम्हाला खूप लाज वाटते. आम्ही फार मोठी चूक केली आहे. आपण गौरीकडे जाऊन तिची माफी मागायला हवी. पण ती काय म्हणेल? तिने तर आधीच आपल्याला शिकवलं होतं की कधीही कुणाच्या मजबुरीचा फायदा घेऊ नये आणि कधीही लालसेच्या आहारी जाऊ नये. पण आपली बुद्धी भ्रष्ट झाली होती. आपल्याला फक्त तिच्यापेक्षा जास्त श्रीमंत व्हायचं होतं, म्हणूनच आपण त्या गायीजवळ गेलो आणि आज सगळंच गमावून बसलो. आम्हाला माफ करा. आता या अवस्थेत आपल्यासमोर दोनच मार्ग आहेत. एक, आपल्या कृत्यांची शिक्षा सहन करणे आणि पुन्हा नव्याने सगळं उभारणे, किंवा आपल्या चुकातून धडा घेऊन सत्याच्या मार्गावर चालणे. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, कोणत्याही परिस्थितीत आता आपण कधीही लालसेत पडणार नाही. तर मित्रांनो, ही कथा आपल्याला सांगते की कधीही कुणाच्या मजबुरीचा फायदा घेऊ नये, लालसेच्या आहारी कधी जाऊ नये. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.